पाकळ्या पण नीट करून घे. अरे कडुलिंबाची पानं कुठे आहेत? आणली आहेत शांत आहे बघा. हा चला गुढी उभारायला घेऊया. नाही म्हणजे मुहूर्त टळायला नको. हो वेदाला येऊ दे मग गुढी उभारूया आपण. वहिनी मला नाही वाटत वेदा खाली येईल. मीरा गेलीये तिला आणायला. इथे अथर्वचं आणि मंजिरी वहिनीचं ऐकत नाही, त्यात मीराचं ऐकणार आहे ती. वेदा, अरे हे काय अजून तयार नाही झालीस? आज गुढीपाडवा आहे. आज छान छान नटायचं, गुढी उभारायची आणि साखरेची गाठी सुद्धा खायची आहे. वेदा, या तुझ्या बाहुलीचं नाव काय आहे ग? बघितलंस, वेदा तर तुझं नाव पण सांगत नाहीये. ठीक आहे, आपण तुझं नाव ठेवूयात. आजपासून तुझं नाव ठमी. बरं का ठमे, तुला ना मला एक गुपित सांगायचंय. तुला माहितीये का, गुढी पाडव्याला आपण गुढी उभारताना आभाळाकडे पाहिलं तर काय होतं माहितीये? देवाघरी गेलेले आपले आई बाबा आपल्याला पाहतात. आपला चेहरा पाहिला ना की त्यांना खूप आनंद होतो. ठमे, जर वेदाने पण छान छान कपडे घालून गुढी उभारली आणि आनंदाने आभाळाकडे पाहिलं तर तिच्याही आईला खूप आनंद होईल. पण काय करणार आता? आता हे सगळं वेदाला कोण समजवणार? जाऊ दे, आपण दोघी गुढी उभारायला जाऊया. आणि हो, जर मला अंबिकाताईंनी स्वप्नात येऊन विचारलं की माझी वेदा का नाही आली, तर मग मी त्यांना सॉरी म्हणेन आणि सांगेन की तुमच्या वेदाला तुमची काळजीच नाहीये. जाऊ दे बाबा, आपण दोघी जाऊयात गुढी उभारायला. हा, चल चल चल. नर्मदा, तुला एक सल्ला देतो. जेव्हा घरात सणवार असतात ना तेव्हा तू मौन व्रत पाळत जा. त्यामुळे घरातल्या सगळ्यांची शांती टिकून राहील. दादा, अरे मी एवढंच म्हणत होते की वेदा जर खाली येणार नसेल तर आपण सुरू कर. ती बघा आली. ते गोड दिसतंय माझं बाळ. Happy Gudi Padwa, princess. वेदा, किती छान दिसते बाबा. सो ब्युटिफुल. चला गुढी उभारायला घेऊया. हा, केशव काका, घे जाऊन. इट्स ओके, तू घे ना फोन, मी आहे, करते हँडल सगळं.
मीरा किती छान दिसतेस तू. वेदा बडी स्टोअर रूम मध्ये लॉक्ड आहे. आता चल बढिया बघूया. बडीच फॅमिली ना. चलिए ही जरा बडी दाखवते. माया काय करतेस तू? तू वेदाला आत्ता कोंडलस. बाहेर दरवाजा उघड. माया वेदा आता संध्याकाळपर्यंत इथेच बस. ओके हॅव फन. बस बोंबलं. माया ते लहान लेकराला त्रास देऊन काय आनंद मिळतोय तुला? वेदा तू काळजी करू नको. आई आहे इथेच. वेदा रडू नकोस बाळा. आई आहे ना इथे. देवी आई ही काय परीक्षा बघतेस माझी? माझं लेकरू इथे माझ्या डोळ्यासमोर रडतंय आणि मी तिचं सांत्वन सुद्धा करू शकत नाही. वेदा 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 तू घाबरू नकोस. मी तुला वाचवायला मीराला बोलवून आणते. नाही ही रात्र आणि इकडे सगळेच आहेत. इकडे सगळ्या लोकांसमोर मीराला कशी भेटू? माझं सत्य मीरा समोर यायला नको. देवी माझी वेदा अडकली आहे. मी मीराला पण नाही बोलू शकते. काहीतरी कर. प्लीज माझ्या वेदेला वाचव. बडी बरं झालं तू आलास. त्या मायाने आपल्या वेदाला स्टोर रूम मध्ये कोंडून ठेवलंय. अरे
काहीतरी कर बडी प्लीज. हा बडी स्टोर रूमच्या दिशेनं कुठे चाललाय? बघायला हवं. ए बडी, यू स्टुपिड डॉग, कडे कशाला ओपन केलीस? बडी, गेट बॅक बडी, गेट बॅक. ए ए ए ए ए दारू घड, दारू घड. वेदा, ए कोणतरी कोणी आहे का? वेदा, नाही नाही, लक्षात आहे, आम्ही वेळेवर पोहोचतो. मंजिरी, देवळात जायला हवं, लोक खोळंबलेत. अन्नदान वेळेवर सुरू व्हायला हवं ना. हो, मी लगेच अथर्वला बोलवते, आपण गुढी उभारून घेऊया. अथर्व, हां काका, काही अर्जंट असेल तर मला कॉल करा. ठेवतो मी. चला, आले का सगळे? हो. माया कुठे आहे? ए कोणतरी कोणी आहे का? ही माया नक्की घरातच आहे ना? हो. मग तिला वेळेचं महत्व कळत नाही? माया निष्काळजी आहे असं सगळ्यांना वाटायला नको, नाही तर अथर्व आणि मायाचं लग्न मोडेल. कोणी आहे का? कोणी आहे का? पिर्या, सुनीता, तुम्ही बघा आज जरा माया आहे का. मदन, तू बाहेर बघ. ए नाही नाही नाही. दादासाहेब, हा हलगर्जीपणा आहे. म्हणजे ठरलं होतं ना, माया अथर्व सोबत गुढी उभारणार. नर्मदा, माया कुठे आहे? माया, मी गेले तेव्हा इथेच होती. कुठे गेली? आपण गुढी उभारूयात का? मला ऑफिसला जायचं, एक मीटिंग. अथर्व, आपण थोडं थांबूया ना. म्हणजे तुमचं लग्न ठरल्यानंतरचा पहिला सण आहे ना, मग मायासाठी थांबलो असतो तर. पण बायको हे मायाला कळायला हवं ना. बरोबर बोलतायत दामोदरराव. या घरची सून व्हायचं ना तिला. मग सणावाराच्या दिवशी सगळ्यांच्या पुढे असायला नको तिने? ही मूर्ख माया कुठे गेलीये? इतका वेळ थांबणार नाहीत सगळे. मदन! ए पिर्या! पिर्या! कोणी आहे का? ते लग्नानंतर आपण पण अशीच गुढी उभारू. आय मीन, तू तुझ्या लग्नानंतर, मी माझ्या लग्नानंतर, असं म्हणायचं होतं. बाईसाहेब, माया मॅडम आतमध्ये कुठेच नाही आहेत आणि त्यांचा मोबाईलही बेडरूम मध्ये विसरून गेल्यात त्या. नाही, बास झालं. अथर्व, तू आणि वेदा गुढी उभारायला घ्या.
माया असो किंवा नसो काही फरक पडत नाही. मंदिरात जायला उशीर होतोय आपल्याला. लोक उपाशी नको राहायला ना. अथर्व, तू आणि वेदा गुढी उभारून घ्या. नाही पण वेदा तयार होईल का अथर्व बरोबर गुढी उभारायला? वेदा, आता तुला आणि बाबांना दोघांना मिळून गुढी उभारायची. चालेल ना? आजच्या दिवशी तरी माझ्यावरचा रुसवा सोड प्लीज. आज गुढीपाडवा आहे. मीरा, तू बघ ना समजा. वेदा, विठमीला काय गुपित सांगितलं आठवतंय ना? गुढी उभारताना जर तू आभाळाकडे पाहिलंस तर आईला तू दिसशील आणि तुझी आई खूप आनंदी होईल. हं? वेदा, बाबांसोबत गुढी उभारशील ना? शाबास मीरा. दार उघडा! दार उघडा! आजच्या या शुभ दिवशी एकच मागणं आहे. या घरात सुख समृद्धीचा वास असू दे. जशी तुझी उंची आहे तशी या घराची प्रगतीही उंची गाठ. सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभू दे. कोण आहे आतमध्ये? ए मदन मदन मदन! माया मॅडम, तुम्ही काय करते आहात? अरे मी कधीपासून दार वाजवते, कोणी उघडत पण नाहीये. तुम्हाला शोधायला आलो मी इथे. काय करते आतमध्ये? सोड सगळं. हो मॅडम. माझं जे इप्सित आहे ते मी मिळवणारच. त्यासाठी मला वेदाची आवश्यकता आहे.